मुक्ति है। मन की मिथ्या मानस मुक्ति पाई है तो मुक्ति है। क्रोध से अभिमान से मुक्ति पाई है तो मुक्ति है। लोभ और लालच के बंधन टूट गए तो मुक्ति है। तृणाओं की जकड़ से जो छूट गए तो मुक्ति है। भरमों से आजादी मन को अगर मिली तो मुक्ति है। जिसने बांधा वह में वो डोर खुली तो मुक्ति है। कहे हरे देव की गुरु ज्ञान से मिला जिसे परमात्मा। अवागमन की कैद से पल में मुक्त हुई वो आत्मा। मोह माया की जड़ से बाहर आ जाना ही मुक्ति है। मुक्ति को जीवन के रहते आ जाना ही मुक्ति है। सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु चमत्कार की जय। आदरणीय संतजनांना प्रेमाने बोला जय निरंकार जी। शास्त्रामध्ये गेल्या महिन्याच्या नाशिकला आपलं दर्शन होणार होतं. पण शास्त्रामध्ये आज योगाला नाशिक पोहोचू शकली नव्हती. नाशिकची किंवा दर्शन मान्य केली होती. तर परत आपल्या दर्शनाचा मोका दासीला मिळाला. मग आजपासून सत्संगाची मुक्ती पर्वाविषयी सत्संगाची आपण बोलतो आहोत. मुक्ती पर्व दिवस आपण 15 ऑगस्टला साजरा करतो. 15 ऑगस्टला देश पण स्वातंत्र्यातून मुक्त झाला. दरवर्षी आम्ही तो साजरा करत असतो स्वातंत्र्य दिन. आणि दरवर्षी आम्ही मुक्ती पर्व दिन पण साजरा करत असतो. तो मुक्ती म्हणजे काय करतो? मुक्ती पर्व दिन कशासाठी साजरा करायचा? कालच एक बहिणीचा फोन आला का, बहिणी 15 अगस्त को वही विचार होते, वही बोलना होता है क्या, तो काय की नाही मला ते. तर सातसंगाची आम्ही सातसंगाची आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं, जे भक्तीच्या रस्त्यावरून चालत गेले आणि मुक्ती मिळवली. प्रत्येकाने सातसंगाची आपला भक्तीचा धोका अवघड निर्माण केली. तुमच्यासाठी केली सातसंगाची. त्यांनी भक्तीमध्ये जीवन कसं व्यतीत केलं, कशा प्रकारची सेवा केली, एक संतांचं महान उदाहरण सातसंगाचे आपल्या समोर आहे. विषयांचा इतिहास पुस्तकं जरा वाचली आपण तर आपल्याला सातसंगाची त्याच्यातून कळती करत नाही. महात्मा सुद्धा सातसंगाची त्यातलं उदाहरण देत असतात. आता विध्वंसजी सातसंगाची 15 ऑगस्ट रोजी ब्रह्मलीन झाल्या. सेवेचा महान पुतळा सातसंगाची आणि त्यांच्याकडून काय शिकायची सेवा सातसंगाची. आणि विशेष म्हणजे सातसंगाची आता माता बुद्धवंतीजी, माता कविंदरजी, माता राजमाताजी ऑगस्ट महिन्यातच सातसंगाची यांना श्रद्धा सातसंगाची त्याग केला. सातसंगाची खरोखर सातसंगाची आम्हाला एक ते दुःखद पण आहे. आणि सातसंगाची आम्हाला त्यांचं त्या रूपाने सातसंगाच्या दिवशी आम्हाला सातसंगाची सहज आठवण्यासाठी सातसंगाची आम्हाला एक संधी दिली आहे सातसंगाची. तर त्यांचं महान कार्य काय होतं, तो सातसंगाची शहनशाहवाला मिशन काय होतं सातसंगाची. तर ह्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या मुक्तीपर्वाच्या दिवसात पण मिळत असतात. की ते कसे जीवन जगले, त्यांनी कशी भक्ती केली, त्यांनी काय त्याग केला. तर सातसंगाची त्याग म्हणता येणार नाही, बलिदानच केलं सातसंगाची. ज्या ज्यावेळी ज्या भक्तीची गरज होती, ज्याप्रमाणे गुरुचा आदेश होता तेव्हा सातसंगाची त्यांनी तिथे मरण कबूल केलं. आणि मग सातसंगाचं भक्तीचा आनंद घेतला सातसंगाची. आता एक मरण म्हटलं आणि खूप घाबरतो, आमच्या शरीर सातसंगाची संपणार या चिंतेने सातसंगाची आम्ही घाबरून जातो.
पण हे मरण जे आहे सत्संगाची ते मीपणाचं मरण आहे, अहंकाराचं मरण आहे, गुरुच्या समर्थन आहे सत्संगाची. तर हे मरण सत्संगाचे आम्हाला दुःखदायक नाही तर आनंददायक मरण आहे. आणि त्याच्यापासून सत्संगाची आम्ही भरपूर सत्संगाचे आनंद घेऊ शकतो. आणि जी एक आनंद अवस्था आहे सत्संगाची, त्या आनंद अवस्थेमध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करू शकतो. सत्संगाची जसं सत्संगाची मुक्ती केव्हा लागत असते सत्संगाची, तर आमच्यावर जेव्हा बंधन असतं त्या बंधनापासून आम्हाला मुक्ती पाहिजे असते. आम्हाला साध्या साध्या गोष्टी सुद्धा सत्संगाची कुठलीही बंधनं नको असतात. घरातल्या मोठ्या माणसांनी काही बंधनं घातली असेल तर ते नको असतात. त्या ऑफिसमध्ये बंधन असल्याची लोक असतात, शाळेत विद्यार्थ्यांना बंधनं नको असतात. एक दिवस सत्संगाची टीचरला ऑफ असला की मुलांना आनंद होतो, आम्हाला पण आनंद व्हायचा, पिरियड ऑफ आहे, मजा करायला मिळणार. ऑफिसमध्ये बॉस घालत असेल तर आपोआपच सत्संगाची सगळ्यांना मनाप्रमाणे वागता येतं. तर सत्संगाची अशी बंधनाची अवस्था असते, सत्संगाची पारतंत्र्याची अवस्था असते, तर ती होणारच नको असते. आम्हाला हे जीवन विचारून करताना नको असतं. त्याचप्रमाणे आमच्या आत्म्याला सुद्धा सत्संगाची हे जे जन्ममरणाचं बंधन आहे तर ते बंधन सुटण्यासाठी सत्संगाची आम्हाला ही भक्ती दिली आहे. तर पर्वत शब्दाचा अर्थ समाजमध्ये सांगितला आणि दासीच्या मनात पण सत्संगाची पर्व या अर्थाच्या शब्दाचा अर्थ सत्संगाची एक ठराविक काळ एखादी गोष्ट करण्यासाठी जी चांगली असते त्याला पर्व काळ सत्संगाची म्हटला जातो. तर सत्संगाची आम्हाला तर हा मुक्ती पर्व तर काय हा एक दिवसाचा नाही आहे. दासी असं म्हणू शकते की आम्हाला जो मानवी जन्म मिळाला आहे तो आमचा मुक्ती पर्वच आहे. आम्ही जन्माला आल्यापासून आमच्या मरणापर्यंतचा जो काळ आहे तो मुक्ती पर्वचाच काळ आहे. कारण ह्याच्यासाठी सत्संगाची आम्हाला आमच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आम्हाला लढायचं आहे. सत्संगाची लढायचं म्हणजे काय तर सद्गुरूच्या वचनांवर चालायचं आणि सद्गुरूच्या वचनांवर सत्संगाची चालून आम्ही सत्संगाची आमचे जे शत्रू आहेत की आम्ही त्याच्या जोखडामध्ये अडकलेलो आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सत्संगाची ह्याच्यामधनं आम्हाला शिकायचं आहे, ह्याच्यामधनं आम्हाला मुक्ती मिळायची, ह्याच्यामधनं आमच्या आत्म्याची मुक्ती करायची आहे. आणि जेव्हा आम्ही ह्या मुक्तीमधनं मुक्ती आम्हाला मिळते सत्संगाची तेव्हाच सत्संगाची आम्ही म्हणतो की आम्हाला मोक्ष मिळाला, आम्हाला मुक्ती मिळाली. सत्संगाची हा पुन्हा म्हणतात तो कोणी पाहिला मोक्ष, कोणी पाहिली मुक्ती. पण सत्संगाची ही मोक्ष आणि मुक्ती ह्या जन्मातच करण्याची गोष्ट आहे आणि ह्या जन्मातच मिळवण्याची गोष्ट आहे. जेव्हा देह संपून जातो तेव्हा मुक्ती पण मिळवता येत नाही आणि मुक्तीची अवस्था पण उपभोगता येत नाही, मुक्तीचा आनंद पण उपभोगता येत नाही. याची देही याची पहिला मुक्तीचा सोहळा ज्या संतांनी सत्संगाचा अनुभव घेतला ते संत आम्हाला सांगतात की ह्याच ठिकाणी आम्ही आमचे श्वास आहेत तोपर्यंतच या सर्व गोष्टी करायच्या आहेत की वेळ वाया न घालवता सत्संगाची आम्ही प्राथमिकता कशाला द्यायची आहे हे आम्ही समजून घेतले. सत्संगाची आताच माध्यमिकात गुरु आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान देतो, तर सत्संगाची गुरु आम्हाला ब्रह्मज्ञान देतो. गुरु एक सत्संगाची आम्हाला दिशादर्शक आहे आणि आम्ही सत्संगाची त्यांनी दाखवलेला दिशेने चालत असू, त्यांच्या वचनानुसार चालत असू तर सत्संगाची आमच्या जीवनामध्ये आनंद आहे. तर सत्संगाची ब्रह्मज्ञान म्हणजे सत्संगाची ब्रह्मज्ञान घेऊन सत्संगाची आमचे दुःख कष्ट मिटणार म्हणजे कसं जेव्हा आम्ही वचनावर चालू तेव्हाच सत्संगाची आमच्याकडे मिटणार आहे. आणि नुसतं ब्रह्मज्ञान घेण्याने कुठलीच गोष्ट होत नसते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग हे प्रयत्न जर आमचे कमी पडत असेल तर मग आम्हाला आनंदाची अवस्था प्राप्त होणार नाही. सत्संगाची ब्रह्मज्ञान म्हणजे सत्संगाची आता आम्ही हॉलमध्ये बसलो आहे आणि हॉलमध्ये लाईट चालू आहे, फॅन चालू आहे, एक विजेचा प्रवाह आहे सत्संगाची आणि तो जर अचानक खंडित झाला तर सत्संगाची कुणाला काहीच करता येणार नाही आहे. कुणी काही कार्य करायला गेले तर सत्संगाची कोणी लागणार धडपडणार, सगळं चुकीच्या गोष्टी घडणार आहे, अंधारात कुठलंच कार्य करू शकत नाही आहे. तर मग आम्हाला या सद्गुरूंनी हा ज्ञानरूपी ब्रह्मज्ञानरूपी प्रकाश आमच्या जीवनामध्ये दिला आहे आणि ह्या ब्रह्मज्ञानाचा अहसास जोपर्यंत आमच्या मनामध्ये असतो तोपर्यंत सर्व कर्म आमचे चांगले होत असतात. आणि जेव्हा ह्याचा अहसास नसतो आणि त्या डोक्यातनं ब्रह्मज्ञानाची फीट गेली की मग सत्संगाची सगळीकडे अंधार आहे. तर ते ब्रह्मज्ञानाचा अहसास कायम तुमच्या मनामध्ये राहण्यासाठी किंवा सत्संग मिळण्याची आतोनात गरज आहे. हे मन आपोआप सत्संगाची मायामध्ये वाहत असतं. त्याला ठहराव कशामुळे मिळतो, त्या नामस्मरणामुळे मिळतो, सत्संगमुळे मिळतो. आणि जोपर्यंत आम्ही ह्या कशी जोडून राहत नाही तोपर्यंत सत्संगाची ही भक्तीची अवस्था आम्हाला प्राप्त करून घेता येत नाही. सत्संगाची शेवटचं गीत म्हणतं सत्संगाची
गुरुस्वरूप पाहून धन्य झालो. गुरुची व्याख्या सत्संगाची सांगितली जाते. गुरु आम्हाला अज्ञानातून प्रकाशाकडे नेतो, अंधकारातून प्रकाशाकडे नेतो. अजून एक व्याख्या सत्संगाची एक महात्मा भेंडींकडे सत्संगाची जो गुरु म्हणजे जो गुरु गुप्त रूपाचं दर्शन करून घेतो तो खरा गुरु आहे. तर या भगवंताचं गुप्त रूपाचं दर्शन आम्हाला सद्गुरू माऊलींनी करून दिलं आणि मग जेव्हा हे दर्शन आम्ही घेतलं तेव्हा आम्ही धन्य झालो. तर हे जे दर्शन आहे ते सदोदित सत्संग आमच्या पुढे पाहिजे असतं. आम्ही त्याचा अहसास ठेवला पाहिजे असतो पुढे पाहिजे. दुसरा सत्संग म्हणजे विकार, दुसरा आमचा शत्रू सत्संग म्हणजे अहंकार. सगळ्यात मोठा असं कुठला असेल तर अहंकार. एक वेळ सत्संगाची क्रोध आमच्यापेक्षा समोर सत्संगाची जास्त मोठा क्रोधाने म्हणा किंवा कशाने म्हणा तर आम्ही कदाचित क्रोधाला कंट्रोल थोडा पुरता करू शकतो. पण अहंकार सत्संग इतका सूक्ष्म आहे की तो कुठल्याही रूपामध्ये आमच्या मनामध्ये येतच असतो. आम्हाला म्हणतो आम्ही संत आहोत, आम्ही ज्ञान घेतले, मग आम्हाला कुठलाच अभिमान नाही, कुठलाच अहंकार नाही आहे. तर हे बोलण्यामध्ये सुद्धा सत्संगाची अहंकार आहे. इतकं बारीक सूक्ष्म अहंकार की तो कुठेही सत्संगाची जाऊ शकतो. बाबाजींनी एका पदामध्ये सत्संगाची समग्रांचं वर्णन केलं आहे आणि आम्ही स्वतःला सद्गुरू समजतो कारण आम्ही सत्संगमध्ये जातो आणि ब्रह्मज्ञानी आहोत आणि सद्गुरूच्या वचनांवर जातो. मग आमचं आम्ही जे करतो ते अगदी योग्य आहे, बरोबर आहे आणि नकळत सत्संगाची आम्हाला अभिमान यायला लागतो की ते प्रत्येक गोष्ट आमची बरोबर आहे आणि दुसरा जो आहे तो चुकीचा आहे. ते दासीवरून सांगतोय. दासीने लग्नाच्या आधी ज्ञान घेतलेलं होतं आणि घरामध्ये ब्रह्मज्ञानी कुणीच नव्हतं. तर त्याच्यामुळे ते जेव्हा काही घरात वादविवाद असतात किंवा कोणाचा विचार ऐकण्याचा प्रसंग यायचा तेव्हा दासीचं साहजिकच मनात यायचं हे काय ब्रह्मज्ञानी आहेत का, त्यांना काय कळतंय, सगळं काही मनात कळतं कारण मी ब्रह्मज्ञानी आहे. त्याच्यासाठी सांगायचा भाव असं काय की सत्वगुणाच्या पलीकडेही सत्संगाची जो निर्गुण निराकार आहे त्याची जाणीव जर आम्ही सतत ठेवली, नामस्मरण जर आम्ही सतत ठेवलो तर आम्हाला सत्संग ह्या सत्वगुणाच्या पलीकडे सत्संगाची जायचे, त्याच्या पलीकडे सत्संगाची हा निरंकार आहे. सत्संगाची तेच करण्यासाठी सत्संगाची सद्गुणे 3 कर्म दिले, 5 ग्रंथ दिले. तिथं प्रत्येक वेळी वेळोवेळी सत्संगाचे विचार व्हायला हवा, मनामध्ये ते घोळायला हवं, त्याच्यावर चिंतन असायला पाहिजे आणि जे आम्ही कर्म करतो तेव्हा त्याला आम्ही जोखून तपासून पाहिलं पाहिजे हे बरोबर आहे का नाही. म्हणजे गुरुंनी जे मार्गदर्शन केलं त्याच्याप्रमाणेच ते घडतं त्याच्यामध्ये नाही तर सत्संगाची आमची मनोमती कुठं पण आम्हाला पाहत आहे. सत्संगाची आम्ही आता आमचा अंगसंग आहे तो आम्हाला सगळं पाहत असतो. जो माझ्या मनात भाव येतो तो आधी त्याला कळतो आणि नंतर तो जिजूला बाहेर प्रकट होत असतो. तर काही लपून राहत नाही सत्संगाची त्याच्यापासून. म्हणून प्रत्येक कृत्य करताना सत्संगाची आधी ह्याचा अहसास जर आम्ही ठेवला तर आमच्याकडनं चुकीचं काम होणार नाही. पुढे काय लोभ और लालच के बंधन टूट गए तो मुक्ति है, तृष्णाओं की जगह टूट गए तो मुक्ति है. सत्संगाची या गोष्टींमुळे सत्संगाची आम्ही बंधनं काढतलेले आहेत आणि ती बंधनं सोडवायची. आमचा समाज असा होतो की आमच्या आता बरीच सुधारणा झाली आहे. आम्हाला आमच्या पुढे काही आलं लोभाचे क्षण आले तरी आम्ही त्याच्यावरच कोणाही घेऊन जायचं. सत्संगाची असं होत नाही आहे. आम्हाला आमच्या मनात असतं आहे तर समोरचे जे काय घटना असतात, समोरचे काय प्रसंग असतात, पुढे काही लोभाचे मोहाचे क्षण येतात त्यावेळी आम्ही कसं वागतो सत्संगाची ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक बिरबलाची गोष्ट सांगतात अकबर आणि बिरबलाची. एक दिवशी अकबर बिरबलाला म्हणाला की माझ्याकडे एक मांजर आहे आणि ती मांजर इतकी छान आहे, अगदी वेगळीच मांजर आहे. ती इतकी शांत बसते, इतकी जसं आले की तसं ती वागत असते आणि बिरबलची वेळच्या ती मांजर बघायला येत नाही. तर बिरबल मनात विचार करतो मांजर आणि असं असणार शक्य आहे काय म्हणजे की जगावेळी मांजर मिळाली. तर ते अकबराने सांगितलं होतं की मांजर इतकी शांत आहे, मी सांगायचं ती बसते, मी सांगायचं ती वाचते आणि तिच्या डोक्यावर मी दिवा लावतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मी जेवण करतो. तेव्हा मी जेवण करत असताना तिथे बघायला येत म्हणून त्याच्यातल्या काही दुर्बलचा दूर असतो सगळ्यांना माहिती आहे. तो अकबराकडे जातो पण जाताना काय करतो एका पिशवीमध्ये एक उंदीर घेऊन जातो आणि जेव्हा राजा जेवायला बसतो तेव्हा तो पिशवीतला उंदीर सोडतो त्या मांजरीपुढे
तर सगळी ते उंदीर पाहिल्याबरोबर माझं काढ तर सगळी त्या मांजराच्या उंदराच्या पाठीमागे पडतं. तर सत्संगाची तसंच आमचं मन सुद्धा असतं सत्संगाची. जोपर्यंत काही शिक्षण नाही तोपर्यंत आम्ही स्थिर असतो, शांत असतो. पण समोर आल्यावर सत्संगाची आमची अवस्था काय होईल सांगता येत नाही. सत्संगाची सगळं सत्संगाची एक भक्ती म्हणजे जागृत अवस्था असते. सगळं आम्ही जागृत राहायला पाहिजे असतं. आणि ती जागृत अवस्था जेव्हा ह्याच्याशी जुळून राहू तेव्हा ती जागृत राहणार आहे. नाहीतर जुळून राहिलं नाही तर परत येणे माझ्या मागण्या आमचा मन स्वभाव सत्संगी या मायेमध्ये कुठं वाहत जातो सत्संगी त्याचा पत्ता लागत नाही. मी काय होतो मी काय जाऊ माझ्या हातून कुठलं कर्म घडतं हे सत्संगाची जे नको होतं घडायला ते पण घडून जातं. कधी कोणाला आम्ही कधी म्हणत नाही सत्संगाची कुठेही घालतं. कधी कोणाबद्दल काही वाईट विचार नाही, कोणाबद्दल चांगले विचार नाही, कोणा काही विचार येऊ शकतो सत्संगाची. मन वराय म्हणते मनाला सत्संगाची कुणी आवड घालू शकत नाहीये. फक्त ते देवा सद्गुरूच्या चरणी आम्ही अर्पण करतो तेव्हाच सत्संगाची ते स्थिर राहू शकतं. महात्म्यांनी गुलाबाचं उदाहरण दिलं तर खरोखर सत्संगाची आम्ही सध्या आधी म्हणतो गुलाब म्हणतो सत्संगाची. तेव्हाच सत्संगाची ती दासभावना आमच्या मनामध्ये निर्माण होते. तर सत्संगाची गुलाबांचा पूर्वी बाजार भरायचा आणि बाजार भरत असताना एका श्रीमंत माणसाने त्या गुलामाला खरेदी केलं आणि त्या गुलामाला राजा विचारलं की मी तुला तुझं नाव काय आहे. तो गुलाम म्हणाला तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही मला जे नाव द्याल ते नाव माझं आहे, तुम्ही मला जे काम सांगतात ते मी काम करणार आहे, तुम्ही मला जे खायला द्याल ते मी खाणार आहे, कारण मी तुमचा गुलाम आहे. तर सत्संगाची अशी अवस्था सत्संगाची आमची सद्गुरूच्या चरणाशी पाहिजे. सद्गुरूच्या वचनांवर सत्संगाची आमची श्रद्धा भाव पाहिजे सत्संगाची. म्हणायला तास शब्द सोपा असला तरी निभवायला सत्संगाची तास शब्द खूप कठीण आहे सत्संगाची. खरोखर तासातून आम्हाला आलं पाहिजे. जेव्हा आम्हाला गुरुचा आदेश येतो तेव्हा आम्ही तितकं तत्पर असतो का आम्ही भेंडीचं म्हणजे साध्या गोष्टींमध्ये सत्संगाची अडकत असतो. जेव्हा गुरुचा आदेश येईल तर सत्संगाच्या सत्संगापेक्षा हे करा आम्हाला 1707 कामं आठवतात. ती साधी भांडी घासण्यापासूनचं काम सुद्धा आठवतं कारण ते नंतर सुद्धा होऊ शकतं. तरी पण आमचं मन म्हणत असतं नाही आधी हे करून जाऊ तेवढाच वेळ जात नाही घरी आला मला करायला. फक्त साध्या गोष्टी सुद्धा सत्संग आम्ही त्यांना प्राधान्य देत असतो पण आम्ही गुरुच्या वचनाला प्राधान्य देत नाही. सर्व सत्संगाची जे काय असतं गुरुचं वचन ते आमच्या कल्याणासाठी असतं पण आमच्या मनाने ठरवलेलं कल्याण सत्संगाची आम्हाला ते योग्य वाटतं. आमच्या मनासारखं जे होत असतं ते आम्हाला चांगलं वाटतं. गुरुच्या मनाचा आम्ही विचार करत नाही कारण गुरुचं मन सत्संगाची आमच्यासाठीच असतं की माऊलीच आहे. माझ्या भक्ताचं कल्याण कसं होईल भक्ताच्या कल्याणासाठी आलेली आहे. सर्व मानवाचं कल्याण करण्यासाठी ह्या जगतामध्ये अवतार घेतलेला आहे आणि त्यांचं वचन जर आम्ही ऐकलं नाही तर सत्संगाची आमचं नक्कीच नुकसान आहे. प्रत्येक वचन जे आहे ते भक्ताच्या कल्याणासाठी असतं. म्हणून सत्संगाची आम्हाला ही एक ताकद मिळाली शक्ती मिळाली की जे जे वचन येईल सत्संगाची ते ते वचन आम्हाला अंमलात आणता यावं ते ते वचन आचरणात आणता यावं. भरोसे आजादी को अगर मेरी तो मुक्ति है जिसने बांधा हो वो डोर खुली तो मुक्ति. आमच्या जीवनामध्ये सत्संगाची महत्व सुद्धा खूप असतात. दासी कित्येक वेळाला बघतो सत्संगाची आम्ही निरंकारी म्हणतो तरी पण भरत्या सत्य वस्तू सत्संगाच्या मनामध्ये भ्रम असतात आणि ते भ्रम सत्संगाची काही केलं सत्संगाची वाटतं. एक साधं दिवा विजला आम्ही घर बांधलं घराला लिंबू हे लावले असे अनेक भ्रम तर असतातच असतात सत्संगाची. पण अनेक भ्रम सत्संगाची माणसाच्या मनात असतात. माझा संसार आहे माझा मुलगा आहे माझा मुलगा माझ्या आयुष्यभराची साथी आहे माझ्या म्हातारपणाची साथी आहे हा जो पैसा मी एवढा मिळाला आहे तो माझा आधार आहे. कोणा मोठ्यांची ओळख असेल ते आमचा आधार होऊ शकतात. सत्संगाची सर्व आधार होते सर्व आधार सत्संगाची बिनकामाचे पण एक गुरुचा आधार आहे सत्संगाची. तो सर्व सत्संगाची आमचं जीवन सत्संगाची सावरून धरत असतो. आम्हाला आमची जर या भ्रमातून सत्संगाची मुक्ती झाली तरच सत्संगाची आम्हाला मुक्ती आहे. विशेष हे मुळवाक्यच आहे ब्रह्मची प्राप्ती भ्रमची समाप्ती. ज्यांनी ब्रह्माची प्राप्ती केली आहे तरी पण आम्ही तो भ्रमात असेल तर मग सत्संगाची नक्कीच सत्संगाची विचार करण्यासाठी गोष्ट आहे की आम्ही नक्कीच कुठेतरी चुकतो आहोत आणि आम्ही जर ह्या भ्रमांमध्ये राहिलो तर सत्संगाची आम्हाला नक्की कधीच मिळणार नाही. सत्संगाची
वे निर्भेद की गुरु ज्ञान के निधि जिसे परमात्मा अभागमन की कैद से पड़े मुक्त हुई वो आत्मा. त्याच्यामध्ये सद्गुरूने पहिला म्हणून त्याच्यामध्ये आता हा मिळवला आहे. मग सगळ्यात मोठा भाव की आम्ही म्हणजे शरीर आहे आणि आम्ही शरीर समजूनच सत्संगाची सर्व कार्य आत्तापर्यंत करत होतो. पण आमच्या आत्म्याला हे ज्ञान नव्हतं मी हे आत्मा आहे. ते सारखं आम्ही ते म्हणून आम्ही स्वतःला समजून भ्रमात राहून आमचा आत्मा पण भ्रमात अडकला होता. त्याला आपण सत्संगाची अशी जाणीव झाली की मी पण शरीर आहे, मी पण एक देह आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक देह जर सत्संगाची तुम्ही मृत्यू पावला तर ती बॉडी सत्संगाची समोर पडलेली असते तरी आम्ही म्हणतो की नाही की ती व्यक्ती गेली. पण मग आमच्या मनात विचारत नाही की ती बॉडी तर इथे पडलेली आहे, मग ती व्यक्ती गेली कुठे. सत्संगाची ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर हे आमच्या हे सांसारिक भ्रम तर आहेतच आहे, पण मुख्य भ्रम सत्संगाची जो देह आहे हा भ्रम जेव्हा आमचा संपतो आणि जेव्हा आम्ही आत्मस्वरूपाने आमच्याकडे पाहतो आणि प्रत्यक्षाकडे आम्ही आत्मस्वरूपाने पाहतो, गुरुच्या नजरेने आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा सत्संगाची आमची मुक्ती आहे. कारण सत्संगाची ही नजर सत्संगाची सांसारिक नजर सत्संगाची आमचं कुठलं कल्याण करत नाही आणि आम्हाला कुठल्या भ्रमातनं बाहेर काढत नाही, काहीच सत्संगाची करू शकत नाही. पण जी एक सद्गुरूने आम्हाला ब्रह्मज्ञानाची दृष्टी दिली आहे, गुरुच्या नजरेने आम्ही सगळ्यांकडे माहिती आहे. प्रत्येक जण सत्संगाची ह्या आत्म्याचं घर सत्संगाची नरसेवा नारायण सेवा हीच सत्संगाची शिकवून आम्हाला दिलेली आहे. प्रत्येकाचा आदर सत्कार करायचा आहे, प्रत्येकाला प्रेम भावनेने प्रत्येकाचे वागायचे आहे. कुठलाही मधोमत्सर आमच्याकडे नको आहे. पुन्हा अशी सत्संगाची आम्हाला रेस नको आहे. सत्संगाची हा इथं गेला मी कसा वागा राहिलो कशातच सत्संगाची रेस नाही आहे. तर आम्हाला जे भगवंताने आम्हाला जे जसं ठेवले तसं आमचं जीवन सुखी आहे. कारण त्याला माहिती आहे सत्संगाचे की आमचं जीवन कल्याणकारी असं काय आहे. रात्रीने एकदा दासगुरू वाचला होता. तर दासगुरूमध्ये सत्संगाने आपल्या सामने सांगितलं की हा प्रत्येक जीवाला सत्संगाची मोक्षमुक्तीचा अधिकार आहे आणि त्याची वाटचाल जी असते ती त्या दृष्टिकोनातून चालू असते आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये जे काही घटना घडत असतात त्याला जे काही जीवन मिळालेलं असतं, त्याला जो काही संसार मिळालेला असतो तो त्याच्या कल्याणासाठीच मिळालेला असतो. म्हणून सत्संगाची ही त्यांनी पण ॲक्सेप्टन्सची भावना सत्संगाची आम्हाला शिकवली आहे. माताजी पण सत्संगाची ॲक्सेप्टन्स आम्हाला नेहमी सांगतात. सत्संगाची जे काही आहे ते ठीक आहे, जे काय होते ते ठीक आहे, जे काय होणार आहे ते चांगलं होणार आहे. सत्संगाची ही आमची भावना जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आम्ही जोखमी कष्टातून मुक्त होत नाही. जोपर्यंत आम्ही दुसऱ्यांकडे बघतो, दुसऱ्यांचं चांगलं वाटतं, आम्ही कमी वाटतो, तोपर्यंत आम्ही सगळे इच्छित राहणार आहे. सत्संगाची जे काही माझ्या सद्गुरूने मला दिले ते माझ्या कल्याणासाठी आहे आणि माझ्या चांगल्यासाठी आहे. ही भावना सत्संगाची आमच्या मनामध्ये दूर व्हायला पाहिजे. माताजी नेहमीच सत्संगाची सांगत असतात सत्संगाची की आम्ही हे जीवन ॲक्सेप्ट केलं पाहिजे, मी भ्रमातून मुक्त झालं पाहिजे. तर सत्संगाची भ्रम काढण्यासाठी सत्संगाची सद्गुरू आहे. माताजींनी ते एक उदाहरण दिलं होतं एका समाजामध्ये, सुंदराचं उदाहरण दिलं होतं. एक महात्म्यांना एक छोटा मुलगा होता आणि त्याला असं वाटतं की माझ्या पोटात उंदीर गेला आहे आणि त्यामुळे माझं पोट खूप दिसतं आहे, तो सारखा राहायचा आणि तो म्हणत की माझ्या पोटात उंदीर गेला आहे, उंदीर गेला. तर त्याच्या काही पोटात उंदीर जाणं ते शक्यच नाही आहे. मग सत्संगाची आईने त्याच्या आईने युक्ती काढली, तर संकटामध्ये बसवलं आहे आणि छोटा उंदीर सत्संगाची तो त्याच्या तिथं सोडला आणि सांगितलं बघ तुझ्या पोटातला उंदीर गेला आहे सत्संगाची. मग त्याचा तो भ्रम मिटला आणि तो सत्संगाच्या आनंदाने जीवन जगू लागला. त्याचप्रमाणे सत्संगाचे आपले भ्रम जेव्हा संपतील तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आनंद येणार नाही. सत्संगाची दासी समोर सत्संगाची आपल्यासारखे महान कर्मयोगी संत महात्मे केले, ज्ञान प्रचारक महात्मे केले. दासी तर खूप छोटी आहे. दासीला सत्संगाची सद्गुरू सेवा दिली, सद्गुरू दासीकडून बोलवून घेतो. आपल्याकडूनच शिकलेले वचन दासी आपल्याकडे मानते. सत्संगाची दासीला पण शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सत्संगाची घडू द्या, आपल्यालाही घडू द्या. दासी एकच विनंती करते मुक्तीपूर्ण दिनाच्या निमित्ताने. माताजी आम्ही जेव्हा समाजाकडे पाहतो तेव्हा सत्संगाची अनेक व्यसनी लोक असतात, अनेक सत्संगाची घरामध्ये सत्संगाची व्यसनांमुळे सत्संगाची खूप दुःख आहे. ते दासी त्यांचे जीवन सत्संगाची सांसारिक जीवन आनंदी होण्यासाठी तरी सत्संगाची त्यांना ह्या व्यसनापासून मुक्ती जातात. आणि आजकाल पाहतो एक आम्हाला मोबाईलचं व्यसन पण खूप लागलेलं आहे. सत्संगाची बराचसा वेळ सत्संगाची आमचा त्याच्यामध्येच जात असतो. कुठेही आमचं बाहेर दुसरीकडे लक्ष नसतं. आमचे विचार सत्संगाची तिथे थांबतात आणि विचार करण्याची
क्षमता सत्संगाची कमी होते. सत्संगाची आम्हाला ह्याच्यापासून सुद्धा सत्संगाची मुक्ती द्या. सत्संगाची तब्येत थोडी बरी नव्हती. आता बघले आपण पण आशीर्वाद द्या. राशीला आणि माध्यमांना आशीर्वाद कसा द्या. बोला सहारा तेरा पूर्ण मिनिटं फक्त घेऊन तुमचे अनाउन्समेंट परत आपण रिपीट करू. आपल्या सर्वांमध्ये SS चावला ते केंद्रीय कार्यकारिणीचे समितीचे अध्यक्ष सदस्य आहेत आणि संत निरंकारी मंडळातून आपल्याकडे ते 14 तारखेला सायंकाळी लोणी काळभोर या ठिकाणी ते येणार आहेत. पहिला प्रोग्राम त्यांचा लोणी काळभोर या ठिकाणी सायंकाळी 6:30 ते 8:30 या दरम्यान होणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट तो मुक्तीपर्व गंगाधाम या ठिकाणी त्या ठिकाणी ते संपन्न करणार आहे. शुक्रवारी जो प्रोग्राम आहे, शनिवारचे जे प्रोग्राम आहेत आता महात्माने सांगितल्याप्रमाणे ते सगळीकडे होतील. ह्या ठिकाणी आपल्याला शनिवारचा एक प्रोग्राम मिळालेला आहे. शनिवार आहे ना आपल्याकडे सकाळी 7 ते 9 जरूर सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती व्हावं. त्याचबरोबर सायंकाळी पिंपळी निलक या ठिकाणी प्रोग्राम आहे. शनिवारी सायंकाळी 7 ते 7:30 ते 8:30 पिंपळी निलक या ठिकाणी प्रोग्राम आहे. त्याचबरोबर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 रुपीनगर या ठिकाणी प्रोग्राम आहे. त्याचबरोबर सायंकाळी रविवारी भोसरी या ठिकाणी पण 7:30 ते 8:30 अशा पद्धतीचे प्रोग्राम्स लागोपाठ तास मी 3-4 प्रोग्राम तुमच्या समोर ठेवलेले. गुरुवारचा प्रोग्राम मुक्तीपर्व दिवसाचा गंगाधाम भवनमध्ये होईल. त्यानंतर शुक्रवारची सकाळची संगत इंदिरानगर, शुक्रवारची संध्याकाळची संगत काळेवाडी भवनमध्ये, शनिवारी तुमच्याकडे मिळेल, परत शनिवारी पिंपळी निलकला, रविवारी रुपीनगर आणि रविवारी परत सायंकाळी भोसरी. 14 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत महात्मांचे प्रोग्राम आहे. अनुभवी महात्मा बाबा बुट्टासिंग महाराजांच्या काळापासून त्यांनी सद्गुरूला समर्पित जीवन केलेलं आहे. अशा अनुभवी महात्मांचे विचार आपण जरूर सर्व करूया. आपलं हे कार्य पण या ठिकाणी आपल्या सर्वांना अपेक्षित आहे, ते होणार आहे. महापुरुषांचा सर्वांनी त्या दिवशी म्हणून आपण सर्वांनी आशीर्वाद प्राप्त करूया. प्रेमाने बोला, सरस्वती प्रेमाने बोला. मुक्ती पर्व दिवस म्हणून साधलेली पावती कृपा सेवा प्रत्येकाने करावी.
घ्या तुमचे तुम्ही घ्या घ्या आम्ही कसं ते जाणार खाली करा मगा झाली ती आम्हाला तर उशीर झाला उलट लय लांब राहायला का सांग गाडी भेटली नाही हो बस बस लेट झाली जवळ आहे तुम्ही राहायला इथलंच तर आहे यायला लागली ती बाया. राहू दे एकट्याला आता खाऊ आता शुक्रवार संध्याकाळी जाऊ काय